प्रश्न आहे माझं नितेश राणेंनी हे केलं, नितेश राणेंनी माझं सांत्वन केलं, नितेश राणेंनी येऊन आम्हाला आधार दिला, मी त्यांचा शतशः आभारी आहे। आज मी खरोखर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष असतील माझे मित्र आशिष पेडणेकर, असे जे काही दिग्गज म्हणजे जवळजवळ 40 ते 45 उद्योजकांनी मला आज सांत्वनाचा फोन केला, विजय आम्ही तुझ्या पाठीशी आहोत। माझ्यासाठी मुंबई पुण्यावरून लोक येत आहेत, कशासाठी येतात तर माझ्यावर प्रेम असल्यामुळे येतात। मी आयुष्यात काही ना काही समाज उपयोगी काम केलं म्हणून येतात। काय असं माझ्या बरोबर करावं? मालवणातली लोक हळवळली, जाताना दुकानात मी 9 वाजता जातो तर 10:30 वाजता दुकानात जाऊन पोचलो, थांबतो तो मला विचारतो, विजू तू एवढा काम केलं त्याचा तुका प्रायश्चित गावला काय? ही सर्वसामान्याची भूमिका। राजकारण 2 तारखेला संपेल, पण पुढची वर्ष काढायची आहेत, आम्ही पण आहोत। आणि एवढं दहशतीमध्ये राहून काम करणे, याच्यानंतरही असा परिवार कुठला तरी काम करेल असं मला वाटत नाही। किती दहशती खाली राहायचं आम्ही? आणि निलेश राणे साहेबांचा मला कुठलाही आक्षेप नाही। निलेश राणे साहेबांकडे माझा फोन नंबर आहे, नसेल फोन नंबर डिलीट केला असेल माझा फोन नंबर, तर त्यांच्या सहकार्यांकडे 100% फोन आहे। त्यांनी जरी मला फोन करून सांगितलं असतं, विजय तुझ्या घरात मला असं असं संशयास्पद वाटतं, मला तुझ्या घराची पूर्णपणे तलाशी घ्यायची आहे, मी आनंदाने साहेबांना वरती आणून त्यांची तलाशी करायला दिली असती। अजूनही काही कॅमेरे लागलेले आहेत, अजूनही पोलिसांना मी आवाहन करतो, या आणि माझं घर पूर्णपणे चाळून बघा, माझे व्यवहार बघा, पण असं मला दहशतीखाली माझ्या केनवडेकर परिवाराला ठेवू नका, हीच माझी नम्र विनंती आहे। त्याच्यासाठी आज मी परिवार म्हणून आपल्याकडे म्हणणं मांडलेलं आहे। हे माझं वैयक्तिक म्हणणं आहे। मला ह्या माझ्या म्हणण्याला भारतीय जनता पार्टीने मला ह्याच्यामध्ये कोणीही सांगितलंय, कुणाच्या दबावाखाली येऊन मी ही प्रेस देत नाही आहे। आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी धन्यवाद देतो। तुमचे जे पैसे मिळाले हे नेमके कुठच्या व्यवसायात? माझे बिल्डरचा व्यवसाय आहे, के बिल्डर्स अँड डेव्हलपर म्हणून माझी फर्म आहे। आणि ह्या फर्म मध्ये 7 मजली टॉवरचं माझं पिंपळपाराच्या बाजूला माझं काम चालू आहे। त्याची पार्टनर ही माझी मिसेस वेदिका केनवडेकर स्वतः आहे। त्याच्यामध्ये आम्ही रेराला रजिस्ट्रेशन टाकलेलं आहे, फर्मचं आम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, जीएसटीचा नंबर आम्ही घेतलेला आहे, आमच्या अकाउंटवरनं आम्ही पैसे शिफ्टिंग केलेलं आहे। आणि जवळजवळ माझं टॉवरचं 50 ते 50% काम माझं पूर्णत्वास गेलेलं आहे आणि त्याच्या पुढचं मी काम करतोय। आणि दररोज माझ्याकडे येणारा कार्पेंटर असेल, आतला सेंटरिंगवाला असेल, ह्याला मला चेकने आणि पैसे देता येत नाहीत। आणि मला जे दिले पैसे ते माझ्या नातेवाईकांनी आणि मित्रांनीच मला दिलेले आहेत पैसे, माझ्याकडे त्याचे सगळे खबरदारी आहेत। मी सांगाल मला सांगतील त्या ठिकाणी मी माझे पुरावे सादर 100% करणार। आणि मी पहिल्यापासून सांगतोय, आमदार साहेबांनी विचारल्यापासून सांगतोय, माझे के बिल्डरचे पैसे आहेत त्या संदर्भात मला त्यांनी पण विचारलं, त्याचा तुम्ही खुलासा करणार का? 100% करणार खुलासा। तुमची आता पुढची भूमिका काय असेल या संपूर्ण या प्रकरणात? असून दे, मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे, भारतीय जनता पार्टीचं जोमाने काम करणार, मी कुणाला भीक घालणार नाही। माझ्यावर किती दबावाना आणि कितीही करा, ह्याच्यात माझं भलं वाईट झालं तरी मला काय नाही, मी भाजपला समर्पित म्हणूनच राहून काम करणार। मी पक्ष बदलू आणि स्वार्थी नाही, मला खूप प्रबोधनं आली, पण मी कधी स्वार्थ ठेवून भारतीय जनता पार्टी सोडली नाही। माझ्या मी कष्ट म्हणजे आयुष्यातले कष्ट काढले। आणि तुम्हाला सांगतो, मी केंद्रातल्या जे प्रमुख पदावर होते माननीय सुरेश प्रभू साहेबांबरोबर 30 वर्ष एकनिष्ठेने त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे। त्यांच्या 15 ते 16 सामाजिक कामामध्ये हिरिरीने मी भाग घेतलेला आहे। बचत गटाचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाळं उभं करण्याचा माझा मोलाचा वाटा आहे। सुरेश प्रभूंनी त्यावेळी मला साथ दिली, त्याच्यामुळे मी हे करू शकलो। आणि ह्या इतक्या वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, सामाजिक कारकिर्दीमध्ये माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा किंवा कोणाचे 5 पैसे घेतले म्हणून सांगायची टाप नाही। आणि हे सांगतात ना, दत्ता सामंतांनी सांगतात ना हे ते, आणि कोणी सांगू दे, वैभव नाईकांनी सांगितलं ना,